सिंचू, कशीस बाळा? मी मजेत. काही त्रास नाही ना होते? बरं काही खावं प्यावंसं वाटलं ना तर लगेच मला फोन करून सांग हं. आई तू दरवेळेस फोन केलास की हेच विचारणारस का? अगं नाही ग बाळा. अगं मी फोन ह्यासाठी केला होता की आपल्याकडे दरवर्षी महाशिवरात्रीची पूजा असते ना, म्हटलं त्या निमित्ताने तुम्ही दोघं इथेच राहायला या. तेवढंच मलाही छान वाटलं असतं, तुझी काळजी घेता आली असती आणि तुमच्या दोघांवरचं जरा ओझं सुद्धा कमी झालं असतं. अगं आई, आता आम्ही दोघच नाही राहत इथे. हॅरीची आई सुद्धा आली इथे राहायला, म्हणजे माझी काळजी घ्यायला. अगं बाई हो का? बरंच झालं. खरंच त्या तिथे आल्या म्हणून, नाहीतर खरं तर हे मी करायला हवं होतं. पण तुला तर माहिती आहे ना आपल्या घरची परिस्थिती कशी आहे. काहीच हरकत नाही. बरं लक्ष्मीताई जर ते जवळपास असतील तर जरा फोन देतेस त्यांना? आई काय ग बाळा, काही हवंय? नाही, माझ्या आईचा कॉल आला होता, तिला तुमच्याशी बोलायचं होतं. आण. रेणुकाताई नमस्कार. नमस्कार. कशा आहात? महाशिवरात्रीची तयारी कशी सुरू आहे? अगदी जय्यत सुरू आहे. भावनाने तर सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. मी खरं तर सिंचूला इथे बोलवण्यासाठीच फोन केला होता, पण आता तुम्ही आलायत म्हटल्यावर काही काळजीच नाही ना. आणि मला इथून येणं काही जमेल असं वाटत नाही, पण तुम्ही आलात ना, आता सगळी काळजी मिटली. अगं बाई माफ करा हो. नाही म्हणजे माझ्या इथे येण्यामुळे बहुतेक तुमचं आणि तुमच्या लेकीचं एकमेकींबरोबर राहण्याचा एक दिवस हुकला नाही का? अहो नाही लक्ष्मीताई, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. खरं तर मीच तिथे यायला हवं होतं, पण आमच्याकडून मला तशी परवानगी नाहीये ना. पण तुम्ही तिथे आहात ना, मला खरंच खूप समाधान आहे, खूप आनंद झालाय. अहो असं काय बोलताय? म्हणजे मी जे करते ते काही मोठं नाही हो. अहो सिंचना काही आमची सून नाही, लेकच आहे. जे भावना आणि जानूसाठी करणं सिंचना पण लेकच नाही का? तेव्हा जे लेकींसाठी करणार तेच तिच्यासाठी करते. तुम्ही काही काळजी करू नका. आणि एक लक्षात ठेवा, सिंचना ही काही फक्त तुमची जबाबदारी नाहीये, आपल्या दोघांची जबाबदारी आहे. आपण दोघी मिळून तिचे खूप लाड करू. काही काळजी करू नका. खूप छान वाटलं ऐकून. बरं ठीक आहे, मी ठेवते हा फोन आता. पूजेला नक्की या. हो हो येणार तर. बरं फोन ठेवू? मी देते, सिंचनालाच देते. काय गॅसवर दूध ठेवलंय ना, बदामाचं दूध करून द्यायचंय सिंचनाला. हा उद्या भेटू मग. मी आले तेव्हा किती जय्यत स्वागत केलं. तशीच माझी इथे बाकी सगळी तरतूद सुद्धा व्यवस्थित केली आहे. अगदी म्हणजे आता नवा संसार आहे ना, गादी नव्हती पण मौसूद गादी मागवली. हो आणि उशी पण नवीन आहे आणि मला आवडते तशी सुती चादर पण आणली आहे त्यांनी. अगदी व्यवस्थित सोय केली आहे माझी. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. अरे वा, फारच काळजी घेतली हरीशने. पण लक्ष्मी, आपल्या दोघात कधी असा दुरावा येईल असं वाटलंच नव्हतं का? पण ठीक आहे, काहीच महिन्यांचा प्रश्न आहे, हेही दिवस जातील. आणि हे बघ, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. मी अगदी मस्त सुखात आहे. मी पण. फक्त एकच गोष्ट बोचतीये का? कोणती? रात्री झोपताना शेजारी तू नसणार. मला सुद्धा एकच गोष्ट बोचते. रात्री झोप नाही लागली आणि माझे डोळे टक्क उघडे असतील तर हळुवार आवाजात, लक्ष्मी अगं झोप आता, असं म्हणायला तुम्ही शेजारी नसा. बघितलं, हे असं सगळं बोलता आणि मग माझ्या डोळ्यात पाणी आलं की मला रडूबाई पण म्हणता. तुम्ही काळजी घ्याल ना स्वतःची? जास्त जागे राहू नका. गुड नाईट लक्ष्मी. कोण जाणे के काळी केले तुला पसंत, वाट्याला सुखच आले या उजळी अनंत माझ्या. सिद्धिराज, असंच किती वेळ धरून ठेवणार आहात? आयुष्यभर
ढासू दिसतेस तू भावना. आज मी तयार झाली आहे ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय. अच्छा, म्हणजे तुला खरंच असं म्हणायचं का की तू जरीची साडी नेसलीयस म्हणून तू ढासू दिसतेस? सिद्धिराज, आज आपल्याकडे महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे आणि आपण किती दिवसापासून याचं प्लॅनिंग करतोय लक्षात आहे ना तुमच्या? काय करणार, तुझ्याकडे असं बघत राहिलो ना सगळं विसरायलाच होतं. बरं ते सोड, मला सांग की महाशिवरात्रीच्या दिवशी नेमकं असतं काय? असं काय करता? महाशिवरात्र म्हणजे शिवपार्वतीचा विवाह सोहळा. मग तुला ही गोष्ट तर माहितीच असेल की भावना हे पार्वतीचंच नाव आहे. माहितीये, आणि मला हेही माहितीये की सिद्धिराज म्हणजे महादेवांचंच नाव. म्हणजे याचा अर्थ हाच होतो की आपल्या लग्नाचा दिवस आहे आज. आता किती वेळा लग्न करणार आहात? काय करणार, तुझ्याकडे बघितलं ना की रोज नव्याने प्रेमात पडतो. मग होते लग्न करायची इच्छा. काहीतरीच तुमचं. अहो, अगं आता नाही सोडवत आहे, आता काय करू? सिद्धिराज, आपल्याकडे महाशिवरात्रीचा किती मोठा कार्यक्रम आहे आज. मला खूप तयारी करायची आहे आणि किती लोक येणार आहेत. अहो, तुम्ही माझी साथ देणार आहात ना? हे बघ, तू असं काहीतरी बोलतेस ना भावना, मग माझा नाईलाज होतो आणि मग शहाणा मुलासारखं वागावं लागतं.